पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थांनी मनुष्याला परमार्थ का साध्य होत नाही, परमार्थ सुखापासून मनुष्य जीव का वंचित राहतो, त्याचं कारण आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते कारण निवारण करायलाही सांगितलेलं आहे. काय कारण आहे परमात्मा सुखापासून आपण दूर राहण्याचं? तर समर्थ म्हणतात, देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला. या जीवाच्या ठिकाणी स्वतः देह आहे असा त्यांनी ठामपणानं असा स्वतःचा निर्णय करून घेतलेला आहे जीवानं. वास्तविक जीव हा वेगळा आणि देह हा वेगळा हे वास्तव असताना या देहामध्ये ज्या क्षणी जीव प्रवेश करतो त्या क्षणापासून देह सोडेपर्यंत किंवा काही वेळेला देह सोडल्यानंतर सुद्धा तो देह माझाच आहे किंवा मीच देह आहे अशी त्या जीवाची धारणा झालेली असते. म्हणून ज्या वेळेला देहातून प्राण बाहेर पडतो मनुष्याचा, त्यावेळेला तो अतिशय आक्रोश करत असतो, अतिशय जीवा स्वतःला त्रास करून घेत असतो की माझं संपलं आता सर्वस्व, मी संपलो असं ते जीवाला वाटत असतं. म्हणजे इतका तो देहाशी एकरूप झालेला आहे. समर्थ सांगतात की असा दृढ निश्चय देहाचा आणि जीवाचा दृढ निश्चय झालेला आहे की मी स्वतःच देह आहे. त्यालाच देहबुद्धी म्हणतात, त्यालाच देहांता म्हणतात, त्याला देहात्म भाव असं शास्त्रामध्ये म्हणतात. नावं वेगवेगळी आहेत, परंतु हीच अडचण अशी आहे की परमात्मा आणि त्या जीव ह्याच्यामधला असणारा भेद निर्माण करणारा ही एक महत्वाची अडचण आहे. कारण का तर देह जर बघितला तर तो 5 महाभूतांच्या पासून निर्माण झालेला आहे. पंचभौतिक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गगन अशा पंचभूतापासून निर्माण झालेला देह आहे. हा स्वतंत्र आहे. आणि जीव जर बघितला तर जीव हा परमात्म्याचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. मग एक नाशिवंत आहे आणि एक शाश्वत आहे. नाशिवंत असणारा देह आहे तो क्षणाक्षणाला नाश पावणारा अशा प्रकारचा आहे. उपजे ते नाशे असं ज्ञानोबा म्हणतात, किंवा उपजल्या क्षणापासूनच त्याचा नाश व्हायला सुरुवात झालेली असते. आणि जीव जर बघितला तर तो कधीच नाशत नाही, अविनाश अशा प्रकारचा जीव आहे. मग ही दोन्ही एक कसं असू शकेल? या दोन्हीचं ऐक्य होऊ शकत नाही. पण याचं ज्ञान जीवाला नसल्यामुळं तो जीव स्वतः अविनाशी असणारा पण मीच देह आहे अशा भावनेने तो दृढ अशा प्रकारचा समज निर्माण करून घेतो. ज्ञानोबारायांनी फार सुंदर दृष्टांत दिला. त्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात, का उपजल्या बाळकाशी नामची नाही तयापाशी, पण ठेविलेने नावेसी ओ देत उठी. ज्ञानोबाराय दृष्टांत देतात, जन्माला आलेले जे बाळ असतं त्या बाळाला काही नाव असतं का? ते नाव घेऊन जन्माला येतं का? येताना नाही. मग त्याला पाळण्यामध्ये घालतात, 4 आयावाया जमतात, घुगऱ्या खातात, एकमेकींच्या पाठीत बुक्या मारतात आणि काहीतरी नाव ठेवतात. ते नाव ठेवल्यानंतर त्या बाळाच्या कानावरती सतत त्या नावाचा उच्चार पडतो की त्याचं नाव अमुक एक आहे, काय असेल, रंगराव असेल, शामराव असेल, जे असेल ते. त्या नावाचा उच्चार सतत त्या बाळाच्या कानावरती पडल्यामुळं त्या बाळाला मी म्हणजे तो, ते नाव म्हणजे माझं अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. आणि ते नाव घेतल्यानंतर तो मनुष्य त्या ठिकाणी ओ देतो. म्हणजे अगदी लहान बाळापासून जर बघितलं आपण तर ते बाळ सुद्धा त्या नावाने हाक मारलं की ओ देतं. आता ते नाव त्याचं आहे का? त्याचं नाही आहे. त्या शरीराची काहीतरी ओळख असावी समाजामध्ये. ते सगळी मनुष्य शरीर एकसारखीच आहेत. मग त्याची काहीतरी आयडेंटिफिकेशन असावं, ओळख असावी, म्हणून त्या शरीराला ठेवलेलं नाव आहे ओळख, समाजामध्ये ओळख निर्माण करण्याकरता. परंतु त्या जीवाला असं वाटतं की ते नाव माझंच आहे. म्हणून अगदी झोपेत जरी असला जीव तरी ते नाव कानावर पडलं की ओ म्हणतो तो. इतकं तो त्याशी एकरूप झालेला आहे. यालाच म्हणतात देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला.
आणि तेच खरं आत्महिताला असणारं अडचणीचं मुख्य कारण आहे. त्या देहबुद्धीपासून ज्यावेळेला जीव बाजूला होतो त्यावेळेला परमात्मा आणि जीव याच्यामध्ये फारसा काही फरक नाही आहे, भेदच नाही आहे. तो आणि तो एकच आहे. परंतु ही गोष्ट मी सांगतो आणि तुम्ही ऐकता एवढी सोपी नाही बरं का. हे सांगायला सोपं आहे, ऐकणाऱ्याला ऐकायला सोपं आहे, परंतु त्या अनुभूतीवरती येणं ही एका जन्माची आणि सहज साध्य होणारी गोष्ट नाही. अहो, साधं जरा डोकं दुखायला लागलं तर आम्ही म्हणतो आज व्हिडिओ राहू दे करायचा. डोकं दुखायला लागलेलं आहे, एवढा आपण देहाशी एकरूप झालेलो आहे आणि कुठं ती देहबुद्धीचा त्याग आणि आत्मबुद्धी वगैरे सोपं नाही. सोपं नाही याचा अर्थ ते ऐकूच नये असा अर्थ नाही, सांगूच नाही असा अर्थ नाही. मी सांगावं आणि तुम्ही ऐकावं. का तर सतत सांगितल्यामुळं माझ्याही मनामध्ये कधीतरी फरक थोडासा पडेल, कधीतरी तशा भाव मनामध्ये निर्माण होण्याची एक ठिणगी तरी पडेल, म्हणून मी सतत सांगावं आणि सतत ऐकून 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 तुम्हाला कधीतरी तो अंतःकरणामध्ये भाव निर्माण होईल म्हणून ते तुम्ही ऐकावं. हे त्याचं मुख्य कारण आहे. मला बरीच मंडळी असं म्हणतात की महाराज काय हो सारखं तेच 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 तुम्ही सांगताय, आम्ही तेच 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 ऐकतोय, काही परिणाम मात्र काहीच होत नाही. होईल परिणाम, फक्त आपल्याला जरा उशिरा परिणाम होईल, कारण आपण त्या पद्धतीचं आपलं अंतःकरण बनलेलं नाही आहे लगेच परिणाम होण्यासारखं. तुळशीदासांच्या मनावरती लगेच परिणाम झाला होता. बायको फक्त एकदाच म्हटली त्यांना, अहो या नासक्या कुचक्या शरीराकरता इतकं उपद्व्याप तुम्ही केले, इतकं जीवाचं रान करून घेतलं, तेवढं जर जीव तुम्ही परमात्म्यावर लावला असता तर आज तुम्हाला श्रीराम भेटले असते. फक्त एकदा बायको बोलली, त्याचा परिणाम असा झाला की सर्वस्वाचा त्याग करून ते रामाच्या शोधामध्ये निघून गेले तुळशीदास. आमच्या घरात आम्हाला रोज लाथा घालतात, रोज काय पाहिजे ते बोलतात, पण आमचा त्याग कधी मनात निर्माण होत नाही. का तर इतका आपण त्याच्याशी एकरूप झालेलो आहे. आमचे जुने कीर्तनकार नारळाचा दृष्टांत देत असत. नारळाचा दृष्टांत म्हणजे कसा, दोन प्रकारचे नारळ असतात. एक असतो चिकट्या नारळ आणि एक असतो गुडगुड्या नारळ. म्हणजे काय बघा, तुम्ही नारळ फोडल्यानंतर काही नारळाची जात अशी आहे की ते फोडल्यानंतर दोन भकलं होतात. दोन भकलं झाली तर त्याच्यातून आपण खोबरं बाजूला जर काढायचं म्हटलं तर ते नारळाचं भकल आपण जर दगडानं फोडायला गेलो तर त्याच्या करवंटी सकट त्याचे तुकडे होतात, पण तुकडे झाले तरी ते खोबरं सोडत नाही. मग खोबरं त्या करवंटीतनं काढण्याकरता आपण काय करतो, चाकूचा वापर करतो. चाकू हातात घेतो, त्या चाकूने ते करवंटीतलं खोबरे काढायचा प्रयत्न आपण करतो. बऱ्याच वेळेला असं होतं, ते करवंटीतलं खोबरं निघायचं बाजूला, पण चाकू आपल्या बोटावर येतो, बोटच कापलं जातं. इतकं ते खोबरं, आणि जर काढलं तर करवंटीला पूर्ण सोडून ते निघत नाही. थोडा भाग त्याला चिकटून राहतो आणि वरचा पदर खोबऱ्याचा निघतो चाकू बरोबर. हे आपल्या रोजच्या अनुभवातलं आहे. त्याला म्हणतात चिकट्या नारळ. आणि दुसरा एक प्रकार नारळाचा असा आहे, त्याला गुडगुडे नारळ म्हणतात. अगदी त्या खोबऱ्यामध्ये पाणी जरी असलं तरी एक जात नारळाची अशी आहे की त्या दगडावर आपटून नारळ फोडला की त्याच्यातनं गोळा बाहेर पडतो आणि तो घरंगळत 2-4 मीटर लांब जातो. नुसता दगडावर आपटल्यानंतर पाण्यासकट ओलं असलेलं खोबरं त्याचा गट्टा नारळातून बाहेर पडतो, तो गुडगुड्या नारळ आहे. मग आमची जात कशाची आहे तर आम्ही चिकट्या नारळ आहे. चिकट्या नारळ म्हणजे आम्हाला संत महात्मे किती जरी खरवडून त्या करवंटीपासून बाजूला काढायला लागले तरी त्यांनाच आम्ही त्रास देतो, पण आमच्यात काही बदल होत नाही. या संसारापासून, या देह आत्मबुद्धीपासून संत आम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात, पण आमच्यात काही फरक पडत नाही. आम्ही चिकट्या नारळ आहे. आणि काही महात्मे असतात ते गुडगुडे नारळ असतात. एकदा दगडावर म्हणजे एकदा काहीतरी आघात त्यांच्यावरती झाला, प्रारब्धाचा, संचिताचा, काहीतरी संसारातला एकदा आघात झाला की त्यातनं जे पळत सुटतात ते बाहेर पडतात, ते बाहेरच पडतात त्यातनं. मला सांगा, दुष्काळ काय तुकाराम महाराजांच्यावरती एकट्यावरती आला होता का हो? संपूर्ण महाराष्ट्रावरती दुष्काळ आला, पण तुकाराम महाराज एकच झाले, ते गुडगुडे नारळ होते. बाकीचे सगळे चिकट्या नारळ होते. तेव्हा असा हा सगळा असणारा प्रकार असल्यामुळं समर्थ म्हणतात की देवामध्ये आणि जीवामध्ये अंतर होण्याचं कारण, ज्याला देहबुद्धी म्हणतात, त्या देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला म्हटलेला आहे.
आणि मग देहातीत ते हित सांडित गेला. मग देहाच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व म्हणजे खरं जीवाचं हित आहे. त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं, त्या रामाशी एकरूप होणं, आणि तो राम आणि मी ह्याच्यामध्ये भेद नाही असा दृढ मनामध्ये निश्चय बनवून घेणं, ह्याच्यामध्ये जीवाचं खरं हित आहे. परंतु ते हित जीव सांडत गेला म्हणजे त्याच्यापासून दुरावला, तो त्याच्या हिताचा विचार केलाच नाही त्या जीवानं. म्हणून देहातीत ते हित सांडित गेला. मग समर्थ म्हणतात आता झालं ते झालं, मग काय करावं आता इथून पुढं. समजलं आता बाबा आपल्याला की काय झालंय, आपल्याला का परमार्थ साध्य होत नाही, संतांना मिळाला तो आत्मानुभव आपल्याला आनंद का येत नाही, त्याचं कारण समर्थांनी पहिल्या ओळीमध्ये सांगितलं. दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं निराकरण करायला समर्थ सांगतात. मग काय करा, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. समर्थ म्हणतात जी तुमच्या ठिकाणी देहबुद्धी आहे ना, त्या देहबुद्धीलाच तुम्ही आत्मबुद्धी बनवा. म्हणजे काय करा, फक्त कन्वर्ट करा. त्याला आपण आपल्या भाषेत अलीकडच्या म्हणतो कन्वर्ट करणे, म्हणजे वळवणे. एखादी गोष्ट एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे वळवणं, वळलं की लगेच त्या ठिकाणी तो रस्ता बदलतोच ना. आपण सरळ रस्त्याने गाडी घेऊन जात असतो, त्यावेळेला दोन जर फाटे असतील तर आपल्याला ज्या फाट्याला जायचं आहे तिकडे गाडी वळवायची, फक्त स्टिअरिंग वळवावं लागतं. ते वळलं की गाडी त्या रस्त्याला लागते, नाहीतर मग सरळ जाते. तसं इथं आपल्याला वळवायला सांगतात समर्थ, तुमची देहबुद्धी आहे ती आत्मबुद्धी करा. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणजे ही एकदम एकाएकी होणारी गोष्ट नाही, पण तसा प्रयत्न मनुष्यानं करावा. आणि ते करण्याकरता उपाय काय आहे, तर सदा संगती सज्जनांची धरावी. सातत्यानं सत्संगामध्ये आपण राहावं, सज्जनांच्या संगतीमध्ये राहावं. हे विचार जिथं ऐकायला कानावरती पडतात, ह्या विचाराची माणसं जिथं आहेत त्यांच्या संगतीमध्ये राहावं. आणि अशा विचाराची माणसं जर आपल्याला भेटलीच नाहीत तर काय करावं, तर मग संतांची संगत, याचा अर्थ संतांनी लिहिलेले ग्रंथ जे आहेत, दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराजांचा गाथा आहे, नाथांचं भागवत आहे, या ग्रंथांच्या संगतीमध्ये राहावं. ते ग्रंथ आपल्याला हेच शिकवतात, सातत्याने याचा बोध करतात. हीच खरी संतांची संगत आहे, हीच खरी सज्जनांची संगत आहे. म्हणून सत्संगाच्या सारखं महत्त्व दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला परमार्थात नाही आहे. म्हणून कुठल्याही पद्धतीनं का असेना संत समागम सत्संग करा असं आपल्याला सगळ्या संतांनी सांगितलं. समर्थ इथं ते सांगतात, सदा संगती सज्जनांची करावी. अशी जर सज्जनांची संगत केली तर ह्या प्रक्रिया ज्या आहेत परमार्थातल्या, अध्यात्मातल्या, त्या आपल्याकडून कधी ना कधीतरी घडतील आणि तो आत्मसुखाचा अनुभव जीवाला येऊ शकेल. अशा प्रकारचा अशी शक्यता समर्थांनी या श्लोकामधून तुम्हा आम्हाला सांगितलेली आहे. मंडळी, अशा प्रकारचं असणारं या श्लोकाचं चिंतन आहे. चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्या पर्यंत याची माहिती जरूर द्या. मंडळी, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.